नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कल्याण डोंबिवली मनपाची जाहिरात नुकतीच आलेली होती। आता याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। हा बदल अभ्यासक्रमात झालेला आहे। हा बदल कोणकोणत्या पदांसाठी लागू असणार आहे आणि नेमका या बदलाचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नुकताच तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता की आपण जे कल्याण डोंबिवलीचे आतापर्यंत व्हिडिओ बनवत होतो तर त्याच्यामध्ये आपण हे सांगत होतो की एकदम छान रिक्रुटमेंट आहे, त्याच्यात मराठी नाही आहे, इंग्रजी नाही आहे, गणित नाही आहे। म्हणजे ज्यावेळी रिक्रुटमेंट आली त्याच्यावर ते नव्हतंच म्हणून आपण तो क्लेम करत होतो की हे नाही आहे, तुम्ही अभ्यास करा। परंतु नुकताच जो बदल झालेला आहे त्याच्यात मात्र हे तिन्ही विषय जे आहेत तर ते ऍड झालेले आहेत आणि याच्याविषयी आम्ही खुद्द जे आहे मी स्वतः कॉल लावला त्यांच्या टीमला आणि त्यांच्याकडून एकदा विचारून घेतलं की हे कन्फर्म आहे का, सगळ्या पदांसाठी आहे का। तर त्यांनी देखील सांगितलं की हो, तुम्ही पण कॉल लावू शकता। तुम्हाला पण मी नंबर जे आहे व्हिडिओच्या शेवटी जो आहे तर तो शेअर करतो, त्यांचा ऑफिशियल नंबर आहे, त्यांना कॉल करा। कॉल उचलतात, पहिल्याच रिंग मध्ये कॉल उचलतात, हे पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे। म्हणून तुम्ही त्यांना कॉल करा, एकदा विचारा, मेल करून ते प्रसिद्धी पत्रक पण काढणार आहे, त्याची प्रोसेस चालू आहे। त्यांच्या वरिष्ठांची पण आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी पण सांगितलं की सर आम्ही थोड्याच काही कालावधीमध्ये एक याच्यावर एक विशेष प्रसिद्धी पत्रक येणार आहे, त्याची पण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल। बघा, मी कल्याण डोंबिवली मनपाची डायरेक्ट वेबसाईटच ओपन करतो आणि या वेबसाईट जर मी गेलो तर इथं बघा, आपण इथं भरतीचा टॅब आलेला आहे। इथं भरतीच्या टॅब मध्ये तीन गोष्टी दिसतात बघा, एक कल्याण डोंबिवली भरती 2025 याच्यामध्ये जाहिरात आहे। जर मी आता याच्यावर क्लिक केलं ना, You will be redirected to external website. We cannot held responsible for the content and external website. Please okay. मी ओके जरी केलं ना तरी ते काय करते तुम्ही एक ऑब्झर्व करा, ते आता वेबसाईट हे डाउनलोड नाही करू देते आपल्याला जाहिरात। का नाही? मे बी त्यांचे ना नवीन जाहिरातीवर काम चालू आहे, मे बी ते एक तीच जाहिरात थोडीशी मॉडिफाईड करून जाईना तर ते पुन्हा प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहेत, म्हणून आपल्याला इथे ही जाहिरात दिसत नाही आहे। पण अभ्यासक्रमात बदल झालेला हे कसं आपल्याला कळालं तर त्याच्यासाठी आपण इथे गेलो पुन्हा भरतीमध्ये। मी केडीएमसी भरती 2025 चा अभ्यासक्रम इथं टॅप केलं। इथं बघा अंतिम अद्ययान्वित तारीख, इथं जर मी क्लिक केलं बघा, हा जो आहे ना हा अपलोड सिलेबस, तुम्ही जर पाहिलं, तुम्ही जर आधी सिलेबस हा ओपन करत होता ना तर त्याच्यामध्ये काय यायचं, डायरेक्ट इथून सुरू व्हायचं बघा, लेखी परीक्षेसाठी पदनिहाय अभ्यासक्रम हे इथून येत होतं। पण याच्यात एक पेज त्यांनी एक्स्ट्रा ऍड केलेले, ते पेज काय ऍड झालेले ते पाहूया। बघा, त्यांनी मराठी ऍड केलेलं आहे। मराठीमध्ये कोणते कोणते घटक त्यांनी ऍड केलेले आहेत बघा, व्याकरण, सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, वाक्य पृथक्करण व त्यांचे प्रकार, हा संपूर्ण सिलेबस त्यांनी मराठीसाठी ऍड केलेला आहे। पुन्हा इंग्लिश साठी काय ऍड केलेलं आहे, ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, इडियम अँड फ्रेजेस देअर मीनिंग, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन, तर हा सिलेबस त्यांनी ऍड केलेला आहे। पुढे बघा, इथे जीके चे सब्जेक्ट जे होते, जीके मध्ये काय काय येणार आहे ते पण त्यांनी सांगितलेले बघा, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, महाराष्ट्रावर भारताचे नागरीकरण, अध्ययन व तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन। तर हे संपूर्ण आपल्याला जो पर्यावरण घटक आहे तर तो आपल्याला इथे दिसतो आहे आणि याच्यामध्ये विषय पण त्यांनी मर्यादित दिलेले, महाराष्ट्राचा इतिहास दिलाय, भारताचा इतिहास नाही, विज्ञान हा विषय दिलेला नाही म्हणजे त्याच्यावर प्रश्न येणार नाही। भूगोलाचा पण त्यांनी इथं भाग घेतलेला नाही, पण भूगोलाचा हा भाग त्यांनी नागरीकरण जो आहे, नागरीकरण लोकसंख्या तो भाग घेतलेला आहे, म्हणजे जीकेचा पण त्यांनी चांगला सिलेबस दिलेला आहे। पुढे मॅथ येणार आहे का रिझनिंग ते पण आपल्याला कळून गेलं, फक्त रिझनिंग येणार आहे। रिझनिंग मध्ये कोणकोणते टॉपिक बघा, इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स, डायरेक्शन्स, अरिथमेटिकल रिझनिंग, सेंटेन्सेस अँड आर्ग्युमेंट्स, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन, एनॉलॉजी अँड नंबर सिरीज। म्हणजे त्यांनी हे काम छान केलेलं आहे, याबाबत त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे की तुम्ही एकदम डिटेल सिलेबस आहे दिलेला आहे। पण याच्यात एक त्यांनी प्रॉब्लेम काय केला माहितीये का, की इथं हे टाकलं की हा पहिलं पेज लावून दिलं बरं का, मीच याच्या जे पुढे गेलो ना, समजा मी लिपिक टंकलेखनची तयारी करतोय आणि मला लिपिक टंकलेखनचा सिलेबस माहिती करायचा आहे, तर मी काय करेल, लिपिक टंकलेखनला इथं जाईल आणि इथं जर गेलं ना, इथं तो विषयच नाही दिलेला आहे। म्हणजे इथं काय दिलेलं आहे बघा, जीके दिलेला आहे, करंट अफेअर्स, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, राईट टू सर्व्हिस ऍक्ट, त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत। तिथं मराठीचा उल्लेख नाही, इंग्रजीचा उल्लेख नाही, रिझनिंगचा उल्लेख नाही। या संदर्भात मला स्वतः कन्फ्युजन झालं। मी आणि आमच्या टीमने पण त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क करताना त्यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणजे तुम्ही पण एकदा कॉल करून व्हेरीफाय करा, मी तर व्हेरीफाय केलेलंच आहे। मी त्यांना कॉल केला होता, ते म्हणे की याच्यासाठी म्हणजे सगळ्या पदांसाठी काय असणार आहे, मराठी हा विषय असणार आहे,
इंग्लिश हा विषय असणार आहे आणि रिझनिंग हा विषय असणार आहे, पुन्हा जीके हा विषय असणार आहे, प्लस इथला जो सिलेबस आहे ना तर तो तुमचा टेक्निकलचा सिलेबस म्हणून गणला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो आहे ना, समजा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि राईट टू सर्व्हिस ऍक्ट, याला ते टेकचं नाव देणार आहे. हा टेक्निकलचा सिलेबस म्हणतील ते, आणि हा संपूर्ण काय असणार आहे आपला नॉन टेकचा सिलेबस जो आहे तर तो असणार आहे. हा एक महत्वपूर्ण बदल झालेला आहे. याच्या आधी आपले जितके काही व्हिडिओ गेले होते तर त्यामध्ये आपण त्यावेळीची जी स्थिती होती तर त्या स्थितीनुसारच तुम्हाला सांगितलेलं होतं की याच्यात मराठी नाही, इंग्रजी नाही, गणित नाही. पण आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, त्यांनी मराठी पण ऍड केलेले आहे, इंग्रजी पण ऍड केलेले आहे आणि रिझनिंग ऍड केलेले आहे. मॅथ ऍड केलेलं नाही, गणित ऍड केलेलं नाही, त्यांनी रिझनिंग हा जो विषय आहे तर तो ऍड केलेला आहे. आणि हा संपूर्ण पदांसाठी असणार आहे. हा काही एका पदासाठी ऍप्लिकेबल आहे का नाही, सर्व पदांसाठी, मराठी, इंग्रजी, जीके, रिझनिंग हा सर्वच्या सर्व पदांसाठी असणार आहे. म्हणजे तुम्ही सिव्हिलसाठी तयारी करा, तुम्ही अग्निशमनसाठी तयारी करा, तुम्ही कुठल्याही पदासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा अभ्यासक्रम आता कंपल्सरी असणार आहे. याच्या संबंधीचं परिपत्रक थोड्याच वेळात जे आहे ना तर ते येऊन लागणार. मे बी आज येईल किंवा उद्यामध्ये आणखी एक परिपत्रक येणार आहे. आम्ही आणखी एक मागणी केलेली आहे त्यांच्याकडे, तर ते लवकरच जे आहे ना तर ते त्याच्यावर पण काम करणार आहेत. तुम्हाला एक नंबर देतो, या नंबरला तुम्ही संपर्क साधा. हा नंबर त्यांचा चालू नंबर आहे, पहिल्या रिंग मध्ये उचलून पण घेतात. आणि जर तुमचं काम झालं तर उद्या काही कॉल करायची मे बी तुम्हाला गरज नाही पडणार. तर हा नंबर आहे 0251 230 30 आणि 60. हा नंबर आहे, यांना कॉल करा, यांना रिक्वेस्ट करा की सर आता जो अभ्यासक्रम आलेला आहे तर तो सर्व पदांसाठी लागू असणार आहे का, मराठी, इंग्रजी, रिझनिंग, जीके, का तो फक्त एका स्पेसिफिक पदांसाठीच लागू असणार आहे. समजा मी ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची तयारी करतोय तर मला मराठी, इंग्रजी, गणिताची तयारी करावी लागेल का सर, याच्या संबंधीचा प्रश्न तुम्ही विचारू शकतात. मी जेव्हा प्रश्न विचारला त्यांनी मला हो असं उत्तर दिलेलं आहे. इथं पुन्हा तुम्हाला वाटत असेल तर त्यांची मेल आयडी पण आहे, तर त्यांना तुम्ही मेल करू शकतात. हा जो ऍडव्हर्टाइजमेंटवर नंबर दिलेला आहे ना हा चालू नाही बरं का, म्हणजे त्यांनीच मान्य केलं की सर म्हणे हा नंबर नाही, म्हणे हा नंबर त्यांनी बदलून दिला आणि हा ऍडव्हर्टाइजमेंटसाठी ऑफिशियल नंबर आहे. यांना तुम्ही संपर्क करून विचारू शकता. आता त्यांच्यासोबत झालेले डिस्कशन जेव्हा झालं तर ते मी पण एक सजेशन दिलं त्यांना की तुम्ही वरिष्ठांची पण त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांना आम्ही असं सजेशन दिलं की तुम्ही एक काम करा की एक्झाम पॅटर्न पोरांना द्या. काय होईल, कारण की मुलांना अजूनही कळत नाही की कोणत्याला किती मार्क आहेत. म्हणजे समजा मराठीचे 15 प्रश्न असतील किंवा 10 प्रश्न असतील, काय असेल तर असं आपण जे आतापर्यंत टेबल फॉर्मॅटमध्ये पाहतोय ना तर त्या पद्धतीने इंग्रजी असेल, इथं जीके असेल, पुन्हा इथं रिझनिंग असेल आणि इथं ते टॅब देणार आहे टेकचा. मग याच्यामध्ये मे बी टेकचे ते 40 प्रश्न किंवा 60 प्रश्न अशा पद्धतीने पॅटर्न असण्याची शक्यता आहे. मे बी याच्यात बदल येऊ शकतो बरं का. एक प्राथमिक अंदाज मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंतचा जो आपला अनुभव आहे तर त्याच्यावरून मे बी यांचे 10 प्रश्न, याचे 10 प्रश्न आणि याचे 10 प्रश्न. जर हे याचा असेल तर हा 15-15-15चा पॅटर्न असू शकतो किंवा 10-10-10चा, म्हणजे वरचे 60-40 60-40 अशा पद्धतीने पॅटर्न असण्याची शक्यता आहे. मे बी याच्यात बदल येऊ शकतो आणि तुम्ही अशाच पद्धतीने मागणी करा की तुम्ही जो काही पॅटर्न असेल, आपण म्हणत नाही की हाच पॅटर्न द्या, पण जो काही पॅटर्न असेल तर तो उमेदवाराला कळायला पाहिजे, म्हणजे त्याला त्याच्या अभ्यासात कळायला पाहिजे की नेमकं काय आहे. तसेच आताच तुमच्या मनात जे काही शंका असतील, जसं की ग्रुप टायमिंग आहे तर याच्याबद्दल त्यांनी आत्ताच खुलासा करून द्यावा. जे निगेटिव्ह मार्किंग आहे तर त्याच्याबद्दल त्यांनी आत्ताच जे प्रसिद्धीपत्रक येणार आहे तर त्याच्यामध्ये जो खुलासा केला तर उमेदवारांना अभ्यास करण्यासाठी थोडं सोयीस्कर जाईल. आणि आणखी कशी मागणी बरं का, ऍक्च्युअली त्यांना आपली विनंती पण आहे की जे सर्व मनपासाठी जर आपण बघितलं, आता मला सांगा आता सिलेबस किती मोठा होणार आहे. आपण पुन्हा सिलेबसवर जाऊया. फॉर एक्झाम्पल एखादा टंकलेखकचा उमेदवार तयारी करतोय, आता हे 2-3 महिन्यात परीक्षा येणार आहे, तर त्याला जीके मध्ये इतके सगळे विषय अभ्यासायचे, करंट अफेअर्स अभ्यासायचे. हा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट किती पेजेसचा माहिती आहे का, 400 पेजेसचा आहे. पुन्हा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, राईट टू सर्व्हिस ऍक्ट, ठीक आहे आपण समजू शकतो आरटी ऍक्ट मुलांनी केलेला असतो, पण नवीन विद्यार्थ्यांना एवढा मोठा सिलेबस कंप्लीट करणं फार डिफिकल्ट जाणार आहे. मे बी त्यांनी हा जो आधीचा सिलेबस होता तर तोच तशाच पद्धतीने ठेवायला पाहिजे होता, किंवा त्याच्यात इतके सारे सब्जेक्ट जर तुम्ही ऍड करतायत मे बी याच्यात प्लस मायनस ऍडिशन करून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सिलेबस दिला पाहिजे होता. म्हणजे आता एखादा नवीन उमेदवार आहे त्याला काय करावं लागेल माहितीये का, मराठी, इंग्लिश, रिझनिंग, जीके प्लस टेक एवढा सगळा अभ्यासक्रम त्यांना करावा लागणार आहे. आणि तो पण किती 1-2 महिन्यातच ती परीक्षा राहणार आहे. म्हणजे एवढा सर्व अभ्यासक्रम त्याला जो आहे तर तो करावा लागणार आहे. मे बी जीके मध्ये ते असं पण सांगू शकत होते की आम्ही फक्त केडीएमसीचं जीके विचारू, कल्याण डोंबिवलीचं जीके विचारू, जसं मुंबईला ते जे आहे तर ते करत होते त्या पद्धतीने. ओके, तर
हे या पद्धतीने अशा या गोष्टी आहेत. तर या सगळ्या तुम्ही जे आहे तर त्यांनाही रिक्वेस्ट करा की त्यांना सांगा की सर अभ्यासक्रमाबाबत एक प्रसिद्धी पत्रक काढा आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला अभ्यासाची जी आहे तर ती योग्य दिशा मिळेल. आपण संपर्क केलाय, तुम्ही संपर्क करा. पण आता हा जो बदल झालेला आहे ना, हा लक्षात ठेवा. म्हणजे या बदलाने तुमच्या अभ्यासक्रमात, तुमच्या अभ्यास करण्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये खूप मोठा बदल जो आहे ना तर तो होणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे आपले व्हिडिओ पाहिले असतील मागचे, तर त्याच्यामध्ये आपण हे सांगितलं होतं की मराठी येणार नाही, इंग्रजी येणार, कारण की त्यावेळी नव्हतं सिलेबसमध्ये. पण आता हे जे एक पेज ऍड झालेलं आहे ना, तर ते फार महत्वाचं आहे. याच्या संबंधी प्रसिद्धी पत्रक जे आहे ना त्याच्यावर काम चालू आहे. त्यांनी फक्त हे तात्पुरता अशा गोष्टी टाकून दिलेल्या आहेत. प्रसिद्धी पत्रक पण आहे, पण हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने तुमचा अभ्यासक्रम असणार आहे आणि एवढा सगळा अभ्यास तुम्हाला आता हा करावाच लागणार आहे. ठीक आहे. आणखी याच्याविषयीची काही मदत असेल, याच्याविषयीची काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला नक्की मिळून जातील. बॅचेस विषयी जे असेल तर ते आपण थोडंसं आणखी वाट पाहूया यांच्या प्रसिद्धी पत्रकाची, नेमके कशा पद्धतीने जे त्यांचा एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो करतात आणि त्याच्यानंतरच आपण आपल्या बॅचेस जे आहेत तर ते अपडेट करणार आहोत. आणि त्यासोबत नवीन ज्या काही बॅचेस असतील तर ते या संपूर्ण हे जे काही एक फायनल डिसिजन आहे त्याच्यानुसार आपण आपल्या बॅचेस जे आहेत तर त्या अद्ययावत करणार आहोत. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.